कादवा इंग्लिश स्कूल लखमापूर येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन, मानव बिबट सहज जीवन व शून्य सर्पदंश जनजागृती कार्यक्रम संपन्न। कादवा इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय लखमापूर येथे मानव बिबट संघर्ष उपाययोजना व सहजीवन तसेच शून्य सर्पदंश जनजागृती अभियान मार्गदर्शन करण्यात आले। विद्यार्थ्यांनी येताना जाताना तसेच शेतात घरात कामे करताना कशी काळजी घ्यावी याबाबत वन्यजीव संवर्धन तज्ञ प्रशांत हाडपे, पंकज परदेशी, वनपाल वनी यांनी मार्गदर्शन केले। तसेच मानव बिबट सहजीवन, निसर्गातील अन्न साखळी, बिबट्याचा अधिवास, त्याचे शिकार इत्यादी बाबत तसेच आपल्याकडे आढळणारे मुख्य 4 विषारी साप, त्यांचे विषाचे प्रकार, त्यांच्यापासून घ्यावयाची काळजी व अनवधानाने सर्पदंश झाल्यास करावयाचे प्रथम उपचार याबाबत तसेच रेबीज सारख्या घातक आजाराबाबत घ्यावयाची विशेष काळजी व खबरदारीचे उपाय यावर विशेष मार्गदर्शन AREAS फाउंडेशनचे संचालक व सर्प अभ्यासक सुशांत रणशूर यांनी विद्यार्थ्यांना सचित्र मार्गदर्शन केले। या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती VR जाधव, शिक्षक वृंद, दिंडोरी वन परिक्षेत्र कार्यालयाचे वनपाल पंकज परदेशी, वनपाल अशोक काळे, वनरक्षक श्रावण कांबडी, ज्योती झिरवळ, योगिता गवळी, दशरथ कडाळे, वनसेवक भोये, शिरसाट, AREAS फाउंडेशनचे अमोल सोनवणे, मंगेश चारोस्कर, मोहन जगताप, संदीप कराटे, हेमंत वानले, देवीदास सताळे, आकाश शेजवळ, अभिजित वानले व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खुर्च्या, घोणस याबाबतचे आता तुम्हाला पुढील मार्गदर्शन करतील, तर सर्वांनी ते शांतचित्ताने ऐकायचं आहे। तर सुशांत रणशूर साहेब आहेत, ते तुम्हाला आता पुढील मार्गदर्शन करतील, तर तुम्ही सर्वांनी शांत बसायचं। असं न सांगता तर तो चावलेला असतो, चिडतो, तो चावतो म्हणजे चिडलेला असतो आणि तो चिडलेल्या परिस्थितीत कसाही दात लागू शकतो, 2 दात लागतात, ओळखडा लागू शकतो, डॉट पण येऊ शकतो। तर अशा पद्धतीने जर साप चावला तर याचं विष हे न्यूरोटॉक्सिक आहे, हे मेंदूवर परिणाम करणार आहे। पण मेंदूवर परिणाम करणार म्हणजे काय, तर आपल्या बॉडीवर आपल्या मेंदूचं कंट्रोल राहत नाही, म्हणून हा साप जर चावला तर आपल्या जीभेवर पण कंट्रोल राहत नाही। आपली जीभ काय काम करते, काड्या लावायचं काम करते, म्हणजे तुझ्यासोबत अशी बोलतो, तुझ्यासोबत असं बोलतो, मग ती काड्या लावण्याचं काम पहिले, नंतर जीभ चव देण्याचं काम करते, बरोबर। चव देण्याचं काम जीभेने सोडलेलं असतं। काय करतात, म्हणजे काय, हे बाबू मी तर घाबरलो, म्हणजे घाबरल्यावर याचं समर्थन तसंच होतं। हा काही माणसांमध्ये राहणारा प्राणी आहे का, हा जंगलांमध्ये राहणारा प्राणी, त्यामुळे व्यक्ती त्याला दिसत नाही आणि व्यक्ती दिसली नाही की त्याचा आपला काही संबंध येत नाही, तो इतर प्राण्यांशी जुळून घेणारा प्राणी। पण तो आता आपल्या वस्तीमध्ये आला, 3-3, 4-4 एकरचा ऊस, जिन्नी गवत जर असेल तर त्याला असं वाटतं हे माझं जंगल, आणि त्यामध्ये तो वास्तव्य करून राहतो। आणि तो अचानक एखादी व्यक्ती आपल्याकडे बघा पेपरमध्ये बातमी येत असते की पेपरला काय बातमी येते की असा मोटरसायकल वारावरती बिबट्याने केला हल्ला, तो माझ्यासारखं दिसत नाही, तो रात्रीचा ऍक्टिव्ह असतो, निसर्गाने त्याला तशी देण दिलेली आहे। त्यामुळे जर पिवळ्या रंगाचा बल्ब तिथं लावला, उजेड असेल तर त्याला वाटतं हा सूर्यप्रकाश म्हणजे दिवस झालेला आहे, आणि रात्री जो आपण व्हाईट रंगाचा जो बल्ब लावतो त्याला वाटतं हा चंद्राचा प्रकाश आहे आणि म्हणून तो त्यावेळेला बाहेर पडतो। तर आपण तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे। तर आपल्याकडे बरेच लोक म्हणतात आमच्याकडे वाघ आला, आपल्याकडे वाघ आहे का, आपल्याकडे काय आहे, वाघ असा असतो, दिसतोय समोर, इकडे दिसतोय का, नाही, वाघ पाहिलंच नाही बा, मोठी पोरं नाही दिसत, दाखवा काही करा आम्हाला दाखवा, दिसतोय समोर। वाघ हा पट्टेरीवर असतो, त्याचं 150 ते 200 किलो वजन असतं, खूप मोठा, आणि आपल्याकडे जर वाघ आला तर तो राजरोजपणे दिवसा फिरेल। तिकडे पाय करून आणली, वेणी घालवलं, चाललाय तुला बांधायचा, हा बघा, इथं जर हाताला साप चावला इथे कुठे, तर इथं 2 हाड आहे, इथे 1 हाड, तर इथं जर बांधलं इथं थोडासा गॅप राहू शकतो, इथं बांधलं तर गॅप राहणार नाही, म्हणून आपल्याला काय बांधायचंय, सुतळी घ्यायची नाही, तर तू घरी इकडून मी धरतो चांगला आवडून घे, त्याच्या नसा बंद नाही करायचा, त्या बंद करायचा असतं, त्यालाही त्याला कोल्हापूर चपला म्हणायचे। आज आपली चप्पल अशी शेजारच्या सुद्धा आवाज येत नाही आपली चप्पल, त्यामुळे आपलं संरक्षण कसं होणार, तर ही काळजी आपण घेतली पाहिजे। शेतात हट्ट करायचं नाही, शेतात जायचं, बरेच लहान विद्यार्थी आहेत की आपण इथून गेल्यावर आपल्या वडिलांकडे किंवा आईकडे हट्ट करतो, हो आम्हाला मी आवडत यायचं, मी काय करायचं, मी काय करू लागता इकडे, हा मी गावाला जायचोय, शेतात गेल्यावर कोण बसलेला असतं, तिथं बिबट्या बसलेला असतो, त्याला माहिती नाही
की हे माणसाचं बाळ आहे किंवा दुसरं काही, तुम्ही खाली वाटले किंवा तुम्ही बसलाय तर तिथं तुम्हाला तो नक्की उचलून घेईल. बरं, याचं खाद्य काय आहे? बरं, कॅडबरी खातो का? बोर्नव्हिटा घेतो का? मग काय खातो? तुम्ही जेव्हा दुकानात किंवा एखाद्या जर शिकार करायचे असेल तर तो गाय आणि बैलावर जे मोठे साधनं आहेत त्याचे हल्ला करण्याचे, तो त्यांच्यावर हल्ला करेल. कुत्र किंवा हे तो पकडत नाही. फार झालं त्याला हे शिकार नाही मिळाले तर तो त्यांच्यावरती तिथे शिकार करतो, पण आपल्याकडे नाही. आणि हा बिबट्याचा किंवा वाघ आता मावळ भाऊ दिसतो कुणातला, काय नाव आहे त्याचं? लवतारच देतो का आपल्याला? त्याचं काम सफाई कामगार. बिबट्याने केलेली शिकार खाऊन जगणारा तो प्राणी, त्याला स्कॅव्हेंजर प्राणी म्हणून ओळखलं जातं. आपल्याकडे हा दिसला गेला म्हणजे आमच्याकडे वाघ आला होता. डॉग फॅमिलीचा प्राणी येतो. हा जसा मांजर फॅमिलीतला आहे तसा हा डॉग फॅमिलीतला आहे. तर त्याचं तोंड तुम्हाला कुत्र्यासारखं किंवा कोल्ह्यासारखं, लांडग्यासारखं दिसतं आणि त्याच्या अंगावरती पट्टे. तर तो लांबून बघितल्यावर लोक म्हणतात की आमच्याकडे वाघ आला. पट्टेरी वाघ आपल्याकडे नाही. तर हा तरच आहे, हा शिकार करत नाही फार लवकर. बिबट्याने केलेलं उष्ट अन्न आपण डबा खाल्ल्यावर जसं काही उरवतो, थोडीशी पोळी थोडीशी भाजी, तसंच बिबट्या पूर्ण काही खात नाही. तर थोडंफार त्याचं उरलेलं असेल तर ते बिबट्याच्या मागावरच असतो. तो येऊन त्या व्यक्तीने खाली वापरून काम करायचं आणि दुसऱ्या व्यक्तीने त्याच्यावर लक्ष ठेवायचं. मागच्या नांदगावमध्ये मी 7 तारखेला कार्यक्रम घेतला एका शाळेमध्ये, कासलीवाल जेपी इंग्लिश मिडियम स्कूल, कासलीवाल हायस्कूल, तिथे कार्यक्रम घेतला. एक विद्यार्थी कार्यक्रम संपल्यानंतर माझ्याकडे आली आणि म्हणाली, सर तुम्ही सांगितलेली घटना बरोबर की 2 लोक किंवा 3 लोक शेतामध्ये काम करत असतील तर एकाने लक्ष ठेवायला पाहिजे. 2 लोक शेतामध्ये काम करतायत पण तिसरी व्यक्ती जर सतत मोबाईलवर असेल तर काय करायचं? कारण तिचे चुलते हे सतत मोबाईल वरती बघत होते. आपण ते वरती स्वॅप करतो, कंटिन्यू चालू ठेवतो स्क्रोलिंग करणं. तर त्यांचं लक्ष म्हणजे आमच्या सोबतच असंही करतं की माझे चुलते किंवा माझे काका हे दिवसभर मोबाईल बघत असतात. मग त्याच्यात आपली चुकी आहे का? त्या व्यक्तीची चुकी आहे की जो लक्ष ठेवणारा आहे त्याने उघड्या डोळ्यांनी त्या व्यक्तीवरती लक्ष ठेवायचे चहू बाजूला. आणि आपण जेव्हा ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.